तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजे फूड लवर्सवर. तर फूड लवर्स चॅनलवर आज मी एक छान अशी तिखट रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे इन्स्टंट लाल मिरचीचं लोणचं. म्हणजे झटपट तुम्ही 10 मिनिटात लाल मिरची असतात त्याचं तुम्ही लोणचं बनवू शकता. अप्रतिम टेस्ट आहे, ते खूप छान होतं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझा व्हिडिओ एंडपर्यंत बघायचा आहे. खूप छोटीशी रेसिपी आहे, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. नक्की घरी ट्राय करा आणि मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही लिहू शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहेत, मी लाल ज्या मिरच्या येतात, आपल्या हिरव्या कशा मिरच्या असतात तशाच प्रमाणे लाल कलरच्या मोठ्या मिरच्या येतात. मी नेक्स्ट टाइम त्या व्हिडिओमध्ये प्रॉपर दाखवेन तुम्हाला. मी मध्येच कधीतरी अशी पोस्ट टाकेल माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याच्यासाठी मी त्या मिरच्या अशा कट करून घेतल्यात. मी थोड्याशा अशा तिरक्या कट करून घेतल्यात की थोडंसं लुकमध्ये पण छान वाटतील. त्याच्यानंतर मी घेतलेले आहे इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे, जी पिवळी मोहरीची डाळ असते ती घेतलेली आहे, जी लोणच्याच्या खारमध्ये आपण यूज करतो. लोणचं मसाला घेतलेला आहे, रेडीमेड आहे तो. साखर, तिखट, मीठ, हळद, ज्या गोष्टी सगळ्यांच्या असतात, आणि भरपूर सारं तेल आणि मीठ. तर मी सर्वप्रथम काय केलं, पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं. तेल जसं गरम झालं त्याच्यात मी मोहरीची डाळ टाकलेली आहे. आता मी इथे ना रेडीमेड लोणचं मसाला यूज केलेला आहे. तर तुमच्याकडे रेडीमेड लोणचं मसाला नसेल, घाबरू नका. मी माझ्या चॅनेलवर तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की मी अल्टरनेट खूप काही टिप्स देत असेल. मोहरी नसते, रेडीमेड लोणचं मसाला नसेल तर काय करायचं, बडीशेप घ्या, थोडेसे धने घ्या, त्याच्यानंतर तुम्ही मेथी दाणे घेऊ शकता, ओवा घेऊ शकता. छान भाजून घ्या, मिक्सरला पेस्ट करा, लाल मिरची पावडर टाका. थोडंसं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमचा घाटी मसाला पण यूज केला तरी चालू शकतो, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. हे सगळे जिन्नस असतात ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जाडसर करून झाला लोणचे मसाला तयार. त्याच्यात तुम्ही मेथी दाणे घ्या, बडीशेप घ्या, ओवा थोडासा घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घ्या. घरगुती कोणतीही गोष्ट बनवा, अप्रतिम होते. तर मोहरी जशी छान अशी व्यवस्थित आपली परतून झाल्यानंतर मी इथे लोणचा मसाला टाकला, साखर टाकली, हळद टाकले, हिंग टाकलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं मीठ सुद्धा आत्ता टाकलेलं आहे, मीठ बाकीचं मी नंतर, आणि छान परतून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की ह्या गोष्टी तुम्ही मसाले टाकल्यानंतर गॅसची फ्लेम तुम्हाला लो ठेवायची आहे. लो बंद केली तरी चालेल. जर तुमचं तेल तुम्हाला असं वाटतं की खूप भरपूर गरम झालेलं आहे तर लो बंद करा 2-3 मिनिटासाठी, पुन्हा तुम्ही लावू शकता. पण शक्यतो ह्याची काळजी घ्यायची आहे की मसाले जळले नाही पाहिजे, कारण की तेलात आपण जेव्हा मसाले टाकतो, कारण की ह्याच्यात आपण जराही पाण्याचा वापर केलेला नाही, तर तेलात जेव्हा मसाले यूज करतो तेव्हा मसाले जळण्याचे चान्सेस असतात आणि लोणचं खराब होईल. ह्याच्यासाठीच ही एक आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर त्याच्यानंतर मी काय केले, हा माझे नवीन मी काहीतरी असं सुचवलं आणि टाकलं, चला थोडंसं जिरे पावडर टाकूया, धने पावडर टाकूया. आणि मी खरंच सांगते, ह्याने जी लोणच्याला टेस्ट आलेली होती खूप छान आलेली. ह्याच्यात तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही थोडंसं ना लसूण जो असतो ना तो ठेचून बारीक छान असा कापून घ्या, एकदम बारीक त्याचे असे तुकडे करून घ्या, आणि ते सुद्धा तुम्ही तेलात टाकले ना त्याने सुद्धा छान टेस्ट येईल. ती रेसिपी मी नक्कीच लवकर तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं चॅनल पोहोचवायचा प्रयत्न करायचा आहे. सर्व मसाले व्यवस्थित झाले, छान परतून झाले की आपण ह्याच्यात टाकणार आहोत आपल्या लाल मिरच्या आणि परतून घ्यायचे 3 ते 4 सेकंड किंवा 3 ते 4 मिनिटं, 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्या. आणि कसं असतं हे बघा, मिरच्या आपण जितकं तुम्ही ते तेलात परतून घ्याला त्या छान अशा कुरकुरीत होत जातात. तुम्हाला कुरकुरीत हवे असेल तर तुम्ही ते सुद्धा केलं तरी चालू शकतं. पण एकच काळजी आहे की मसाले जळले नाही पाहिजे, परतत राहावं. आता मी बघा आधी सुरुवातीला थोडंसं मीठ टाकलेलं आणि आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे. असंच कंटिन्युअस परतून घ्या. आपलं हे लोणचं रेडी झालेलं आहे, तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, नॉट 5 ते 10 मिनिटाचं काम आहे. मोजून तुम्ही 10 मिनिटात झटपट लोणचं चालू. हे लोणचं तुम्ही आलू पराठा घ्या, त्याच्यानंतर चपाती घ्या, वरण भात घ्या, कोणत्याही भाजी बरोबर तुमच्या जेवणात तुम्ही साईड डिश म्हणून घेतलं ना, मी गॅरंटी देते की तुम्हाला हे खूप आवडेल. तर ही माझी रेसिपी नक्की घरी ट्राय करा. माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही मला कमेंट करा की माझी आजची रेसिपी कशी वाटली. मी अशाच खूप छान
इन्स्टंटवाल्या क्विकवाल्या पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. त्यासाठी काय करायचं आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ह्याबद्दल मनापासून तुमचे मी धन्यवाद.